हॅलो टू एव्हरीवन. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 ऑगस्ट. मित्रांनो, दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. यामागचा उद्देश इतकाच असतो की त्यामुळे दिवसभर आपण सकारात्मक विचाराने एखादी गोष्ट करावी. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही. कारण झाड नेहमी आपली पाने बदलतात, मुलं नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर स्वप्न एखादं पूर्ण करायचं असेल तर त्याकरता तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. चला तर मग आजच्या म्हणजे 16 ऑगस्ट या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना कोणत्या आहेत त्या सविस्तरपणे जाणून घेऊया. 16 ऑगस्ट 1913 साली स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले. विद्यार्थी मित्रांनो, तोहोकू हे जपानमधील तिसरे शाही विद्यापीठ होते आणि राष्ट्रीय 7 विद्यापीठांपैकी ते एक मानले जाते. जपानमधील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी ते एक मानले जाते आणि जगातील पहिल्या 50 विद्यापीठांमध्ये ते एक आहे. 2016 मध्ये तोहोकू विद्यापीठात 10 विद्याशाखा, 16 पदवीधर शाळा आणि 6 संशोधन संस्था होत्या, ज्यात एकूण 17,885 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. हे विद्यापीठ 3 मूलभूत मूल्यांवर आधारित आहे. यामध्ये रिसर्च फर्स्ट, ओपन डोर्स आणि प्रॅक्टिस ओरिएंटेड रिसर्च अँड एज्युकेशन ही ती 3 मूलभूत मूल्ये आहेत. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1946 साली पश्चिम बंगालमधील कलकत्ता शहरात वांशिक दंगली उसळून 72 तासात सुमारे 4,000 नागरिक ठार झाले होते. सन 1960 साली सायप्रस देशाला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळालं होतं. 16 ऑगस्ट 2010 साली जपानला मागे टाकून चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली होती. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपलं स्थान इतिहासात निर्माण केलं आहे. 1879 साली महाराष्ट्र कवी चरित्रमाला ही 3000 पृष्ठांची 11 पुस्तकांची माला सिद्ध करणारे महाराष्ट्रीयन मराठी संत चरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म झाला. सन 1904 साली झांसी की राणी या कवितेच्या रचनाकार प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1913 साली नोबेल पारितोषिक विजेता इस्रायली राजकारणी, लिकुडचे संस्थापक आणि इस्रायलचे 6वे पंतप्रधान मेनाकेम बेगिन यांचा जन्म झाला. सन 1950 साली माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज जेफ थॉम्सन यांचा जन्म झाला. सन 1952 साली महाराष्ट्रीयन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका व मराठी संगीत नाटक अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1954 साली भारतीय हिंदी चित्रपट पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म झाला. सन 1958 साली सुप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका, गीतकार आणि अभिनेत्री मॅडोना लुईस सिकोकोन यांचा जन्म झाला. सन 1970 साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1705 साली स्विस गणिततज्ञ जेकब बर्नोली यांचं निधन झालं. सन 1886 साली महान संत, आध्यात्मिक गुरु व विचारक तसंच स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचं निधन झालं. 1977 साली अमेरिकन गायक, गिटार वादक, अभिनेते एल्विस प्रेस्ले यांचं निधन झालं.
1997 साली सुप्रसिद्ध पाकिस्तानी गायक, संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक नुसरत फतेह अली खान यांचं निधन झालं. सन 2000 साली सर्वोत्कृष्ट संपादनाकरिता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट संपादक रेणू सलुजा यांचं निधन झालं. सन 2003 साली युगांडा या देशाचे माजी सैन्य अधिकारी व राष्ट्राध्यक्ष इदी अमीन दादा ओमी यांचं निधन झालं. सन 2010 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचं निधन झालं. सन 2018 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, कवी, प्रखर वक्ते व देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या विशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्यासाठी. तोपर्यंत ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.